आपल्या सदिच्छा मला कळल्या, पण माझा संसार सुखाचा होईल ही आशा मी आता सोडली आहे. देवी, मला येण्याची अनुमती आहे? यावे देवेंद्र. देवी, माझा प्रणाम स्वीकार करावा. आपला नमस्कार पोचला देवेंद्र. आसन ग्रहण करावे. नाही देवी, श्री खंडेरायांचे दर्शन झाले आहेच. आता आपले दर्शन घेऊन निघावे म्हणतो. पण गडावर येण्याचे प्रयोजन आपण सांगितले नाही. देवी, आता चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होईल. त्याआधी श्री खंडेरायांचे दर्शन घ्यावे असा मानस होता. आपले उभयतांचे एकत्रच दर्शन होईल असे वाटले होते, पण आपण इथे आहात असे कळले म्हणून आलो. बरं वाटलं आपण आलात ते. पण देवी, यावेळी उत्सवाची काही तयारी दिसली नाही. होईल, आणि मला खात्री आहे की यावेळी सुद्धा उत्सव अगदी सुंदरच होईल. देवेंद्र, हा उत्सव आपल्या इतका कसा ध्यानात आहे? देवी, श्री खंडेरायांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मल्लासुराचा संहार केला आणि मला माझे इंद्रपद पुन्हा मिळवून दिले. तेव्हा हा उत्सव माझ्या अधिक ध्यानात असणे स्वाभाविक नव्हे काय? श्री खंडेराय खरं सांब सदाशिव आहेत. भक्तांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांना इतका आनंद होतो की स्वतःच्या कुटुंबात काय सुरू आहे याचे त्यांना भानही नसते. देवी, आपली अनुमती असेल तर मी काही बोलू? अवश्य. देवी, आपण इथून निघून गेला होतात आणि परत इथे आल्यावरही इथे राहण्याचा आपला मानस नाही असे ऐकिवात येते आहे. ही वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली तर? ही वार्ता ऐकून अत्यंत क्लेश झाले म्हणून मी आलो आहे. मला कोणत्याही सहानुभूतीची आवश्यकता नाही देवेंद्र. नाही देवी, मी आपल्याला कसली सहानुभूती देणार? आपण तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याला सिद्ध आहात. पण देवी, एक विनंती अवश्य करेन. आता जर आपण इथे आलेले आहात तर आपण इथून जाऊ नये. मी आपल्या भावना समजू शकते देवेंद्र, पण हा एका पती पत्नी मधला प्रश्न आहे. अर्थात अर्थात देवी, आपले म्हणणे अत्यंत योग्य आहे. पण देवी, आपण आमच्यासाठी ही श्रद्धास्थानी आहात. मी त्या भूमिकेतून बोलतो आहे. मी इथे थांबावे यासाठी काही कारण नाही. देवी, आपण जर इथे नसाल तर इथल्या सिंहासनावर कोण बसणार? मी त्याचा विचार केला नाही. क्षमा असावी देवी, पण आपण जर इथे नसाल. म्हाळसाताई, तुम्ही जेजुरी गडावर माघारी आलासा हे चांगलं झालं बघा. आणि तुम्ही मला आख्यानामध्ये येऊ दिलं तेव्हा ते होणारच होतं. आख्यानासाठी यायला मी आधी होकार दिला आहे. पण मी जरी परत आले असले तरी किती काळ थांबेन हे अजून सांगता येणार नाही. आणि त्याचे कारण सगळ्यांनाच ठाऊक आहे. असं नका बोलूजी. म्हाळसा, गडावर अनेक भाविक येत आहेत, तेव्हा मला आता असं वाटतं की ह्या क्षणी कोणताही वाद घडू नये. मी मुद्दाम असं काही घडेल याच्या विचारातही नाहीये. मला बी तंटा नगा आहे बघा. घेवा, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. काय बानू? तेव्हा मला आज तुमची पूजा करायची आहे. आज तुमचा सण आहे. आज तुमच्या पै समधी माणसं त्या राक्षसाच्या त्रासातनं सुटली. बानू, मला तुझी भावना कळत आहे, परंतु आज गडावर अनेक भाविक आले आहेत, तेव्हा ह्या क्षणी मला त्यांच्या बरोबर गडावर राहावं लागेल. आता आपण निघायला हवं. बानू,
तू देखील तुझं आसन ग्रहण करावं. सर्वजण आपली वाट पाहत आहेत. जी. निघूयात. सदानंदाचा सदानंदाचा येकोट 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 येकोट. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो चंड मार्तंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौकारी करी शूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. देवा, आता चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होणार आहे. भक्तांनी तुमच्यासाठी हार आणला आहे, त्याचा स्वीकार करावा. आम्हा उभयतांना आपले व म्हाळसाचे औक्षण करायचे आहे, तरी अनुमती असावी. अनुमती कसली? ये आई, या बाबा. भानू, गोंगडा आणलंय ती नेऊन दे की. थांबवायचं. हे काय केलं तुम्ही? माता पिता आहात ना माझे. माता पित्यांनी जर कन्येला नमस्कार केला तर मला पाप लागेल. मला एक शंका आहे. म्हाळसा, तुला काय विचारायचे आहे? तुम्ही इथे अवतार घेऊन आलात, मग श्री पार्वती देवी कुठे आहेत?